कृषी विज्ञान केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी नवीन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न। सातपुडा कॅम्पस जळगाव जामोद येथे दिनांक 18 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना नवीन कायदे माफीत व्हावेत तसेच नवीन कायदे आणि जुने कायदे यामधील बदल याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री खारकर साहेब प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट जळगाव जामोद हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ, पीएसआय शुद्धोधन नितनवरे, पीएसआय नागेश खाडे, पीएसआय कांबळे, पीएसआय झेंडगे, डॉक्टर संदीप वाकेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल समाधान शिंगणे यांची यावेळी उपस्थिती होती। यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री खारकर साहेब यांनी सांगितलं की भारतीय न्याय संहितेत प्रथमच दहशतवादाची व्याख्या करण्यात आली असून तो दंडनीय गुन्हा करण्यात आला। नवीन तरतुदीमध्ये सशस्त्र बंडखोरी, विध्वंसक कारवाई, फुटीरतावादी कारवाया आणि भारताचे सार्वभौमत्व किंवा एकता अखंडतेला धोका निर्माण करणारी कोणतीही कृती यांचा समावेश आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत 531 विभाग असतील। सीआरपीसीच्या 484 विभागांच्या जागी विधेयकात एकूण 177 तरतुदी बदलण्यात आल्या असून त्यामध्ये 9 नवीन कलमे तसेच एकूण 40 नवीन उपविभाग जोडण्यात आले आहेत। संहितेत एकूण 14 कलम रद्द करून काढण्यात आली असे सखोल मार्गदर्शन त्यांनी भारतीय न्याय संहिता 2023 बाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं। यावेळी ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी सांगितलं की 1 जुलै पासून भारतीय न्याय संहिता लागू झाली असून या नवीन कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आणि जनसामान्यांना अंमलबजावणी यंत्रणेला कायद्याची ओळख करून देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केल्याचं ते बोलत होते। यावेळी सातपुडा कॅम्पस येथील कृषी विज्ञान केंद्रातील 400 पेक्षा जास्त विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते।